अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांची अखेर घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने 20 सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून या निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांचे स्पष्ट वर्चस्व दिसून आले आहे. भाजपला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांना तुलनेने कमी स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या या नव्या रचनेत नेमकं कोणाला संधी मिळाली? विखे गटाचं वर्चस्व का मानलं जातं? कोणत्या पक्षाला किती प्रतिनिधित्व मिळालं? या नियुक्त्यांच्या जिल्ह्याच्या विकास कामांवर आणि निधी वाटपावर काय परिणाम होऊ शकतो? आणि यामागील राजकीय संदेश काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडींचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. जिल्हा नियोजन समिती म्हणजे नेमकं काय? जिल्हा नियोजन समिती म्हणजे जिल्ह्यातील विकास आराखडा तयार करणारी आणि विविध विकास कामांसाठी निधीचे नियोजन करणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. जिल्ह्यातील रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि इतर विकास कामांसाठी निधीच्या वाटपात या समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे या समितीवरील नियुक्त्यांना नेहमीच राजकीय महत्त्व प्राप्त होतं. मुद्दा क्रमांक 2. 20 सदस्यांच्या नियुक्तीला सरकारची मंजुरी. राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीवर एकूण 20 सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. यामध्ये विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून 2 सदस्य, जिल्हा नियोजनाचं ज्ञान असलेले 4 नामनिर्देश सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले 14 विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्त्या शासन रद्द करेपर्यंत किंवा सध्याच्या मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंत कायम राहणार आहेत. मुद्दा क्रमांक 3. विखे गटाचं वर्चस्व का चर्चेत? या यादीकडे बारकाईने पाहिल्यास भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडले गेले आहेत. विशेष म्हणजे त्यामधील अनेक सदस्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर विखे गटाचं स्पष्ट वर्चस्व निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकास निधी आणि प्रशासनिक निर्णयांमध्ये या वर्चस्वाचा प्रभाव दिसू शकतो, अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुद्दा क्रमांक 4. कोणाला किती प्रतिनिधित्व? विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे आणि अमोल खताळ यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा नियोजनाचं ज्ञान असलेल्या 4ही नामनिर्देशित सदस्यांमध्ये भाजपचाच समावेश आहे. विशेष निमंत्रित सदस्यांमध्येही भाजपचे सर्वाधिक सदस्य असून शिवसेनेला काही जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ मोजकच प्रतिनिधित्व मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुद्दा क्रमांक 5. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात कमी स्थान. या नियुक्त्यांमध्ये अजित पवार गटाला सर्वात कमी प्रतिनिधित्व मिळाल्याचं चित्र दिसत आहे. महायुती सरकारमध्ये सहभागी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला मर्यादित जागा मिळाल्याने स्थानिक राजकारणात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या निर्णयामागे स्थानिक राजकीय समीकरणांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. मुद्दा क्रमांक 6. नियुक्त्यांचा विकास कामांवर काय परिणाम? जिल्हा नियोजन समिती विकास कामांच्या प्राधान्यक्रमावर आणि निधी वाटपावर प्रभाव टाकत असते. त्यामुळे समितीतील सदस्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांचं स्थानिक नेतृत्वांशी असलेलं नातं भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम करू शकतं. त्यामुळे या नियुक्त्यांकडे केवळ राजकीय नव्हे तर विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय? या नियुक्त्यांनंतर आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आणि विकास निधीचं नियोजन कसं होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आगामी काळात कोणत्या मतदारसंघांना प्राधान्य मिळतं आणि विकास कामांचा वेग कसा राहतो यावरून या नियुक्त्यांचा प्रत्यक्ष परिणाम स्पष्ट होईल. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीवर भाजप आणि विशेषतः विखे गटाचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरी, महायुतीत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला मर्यादित प्रतिनिधित्व मिळाल्याने स्थानिक राजकीय चर्चांना वेग आला आहे. आणि तिसरी,
जिल्हा नियोजन समिती विकास निधी आणि विकास कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या नियुक्त्यांचा परिणाम आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर आणि विकासावरही दिसून येऊ शकतो. आता तुम्हीच सांगा, अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीतील या नियुक्त्या योग्य वाटतात का? की सर्व पक्षांना समान प्रतिनिधित्व मिळायला हवं होतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका.